ही फिलिपिन्सची सिटी मेन म्हणजे मनिलामध्येच आहोत आपण. जसं आपण मुंबई करतो, पण मुंबई कुठे तर मुंबईमध्ये अंधेरी पण आला, घाटकोपर पण आला, ठाणे नाही सॉरी बाकीचे स्टेशन आले. तशा पद्धतीने हे मनिलामध्ये फिलिपिन्सच्या राजधानीमध्ये मकाती ही सिटी आहे. जसं अंधेरी आहे तशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन बघा. आणि इथे रेट पण जास्त आहे. म्हणजे मला तिथे पडलं 500-600 फिलिपिन्स पर डेला. आता बघूया, मी एका दिवसाचंच बुक केलं आहे. म्हटलं एक दिवस बघितल्याच्यानंतर ठरवूया. कारण तिथे आहे ना, जिथे घेतलेलं तिथे 200 फिलिपिन्स होते. पण तो प्रश्न असा आहे की फक्त AC नाही चालत 5च्या नंतर म्हणून सोडला नाही आहे. तर टॉयलेट पण घाणेरडा. तर तुम्ही बघितलं असेल, जर अगोदरचे व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात, तर ते एकदम बेकार आहे. आणि हे काय ते म्हणतात ते करंटचा लाईटचा पण प्रॉब्लेम आहे. फॅन नाही आहे. म्हणजे जर तुम्ही टॉयलेटला गेलं तर आंघोळच केल्यासारखं घामाघामाने बाहेर येत असं आहे. बाकी इकडे राईट हँड ड्रायव्हिंग आहे. आपल्या सगळ्या गाड्या इथे आहेत इनोवा सकट. हे मकातीचं वॉकिंग स्ट्रीट आहे. आणि पार्टी प्लस वायर किती खाली आहेत बघा, तिकडे सुद्धा आहे. पूर्ण ट्रॅफिक फॉलो केलं जातं इथे. नॉर्थ ईस्टसारखं इकडे काय आहे की नंबर दिलेत. प्रत्येक डेला त्याच नंबरच्या गाड्या फिरू शकतात, बाकीच्या नंबरला बंद राहील. म्हणजे 1 नंबर सोमवार, 2 नंबर मंगळवार, असं तसे हिशोबाने. आणि ते काय सांगायचं, थँक्यू मसाजसाठी बोलवत राहतील. फिलिपन इकडे मॅकडॉनल्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे फास्ट फूड, ते स्वस्त आहेत. कारण इवन इकडे त्यांना बिझनेस देण्यासाठी सिनियर सिटीजनना डिस्काउंट देतात. म्हणजे जर तुम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये वगैरे बघितलात ना किंवा बर्गर किंग, ते लोक लाईन लावतात आधार कार्ड म्हणजे इकडचं कार्ड घेऊन, आयडेंटिटी कार्ड घेऊन. बाकी गोरे लोक प्यायला बसतात सकाळपासून. आता वाजलेत, सकाळ नाही आहे, दुपार झाले. हा गरमी आहे भरपूर, पण सकाळच प्यायला बसणार असं आहे. तर ही पूर्ण स्ट्रीट आहे. माझ्या मते हा शहाजहाद वगैरे म्हणून दिला आहे. ते बहुतेक इंडियनच्या ह्याच्यामध्ये काल IPLची ट्यून वाजत होती. बाकी इकडे शिशा स्वस्त आहे. स्वस्त म्हणजे 500 रुपये. दुबईपेक्षा स्वस्तच आहे. तिथे समोर इंडियन किराणा स्टॉल आहे. इंडियन्ससुद्धा आहे तिकडे व काम करतात आहे, जे सिंगापूरमध्ये राहतात. मोस्टली तमिळ आहेत, साऊथ इंडियन आणि पंजाबी आहेत. चायना बँक प्रत्येक इवन इथे ज्या स्पोर्टवाले आहेत. आता मी तिथे जातो मॅकडॉनल्ड्समध्ये, जे स्पोर्ट्सवाले दुकानं आहेत. 1 सेकंड क्रॉस करू दे. डिस्टन्स बघा केवढा ठेवला आहे. ड्रायव्हिंग खरंच चांगले करतात. एक माणूस जर उलट्या साईडने जर येत असेल तर हॉर्न पण नाही होता, शांतपणे थांबणार, जाणार. असं मकाती. ते बघा इंडिया ग्रॉसरी दिसते. ती ईस्ट वेस्ट बँक आहे, युनि बँक त्याच्या बाजूला. पंजाबी चालवतोय. बाकी जापनीज, कोरिया, पार्टीवेअरसारखे मोठे यांच्याकडे चालवले जातात. ते बघितलं प्रत्येक ह्याच्यामध्ये सिक्युरिटी गार्ड आहे. असं नाही शॉक आहे तो. पण काय जण तर बंदूक घेऊन वगैरे आहेत, कारण चोरी इकडे भरपूर होते. हे बघा जॉलीबी बघितलात की तुम्हाला, ही दुबईमध्ये फ्रँचायझी आहे. ह्याचं चिकन एवढं घाणेरडं लागतं, म्हणजे त्याला बेचव फक्त तेलात फ्राय केलेलं.
इवन मॅकडॉनल्डचं पण चिकन खराबच लागतं, कारण ह्यांच्याकडे काय माहिती चिकनमध्ये तसं आहे की फ्लेवर टाकतात.